टी आणि सीटेट या परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला शिक्षक होण्यासाठीचा पुढचा टप्पा असतो म्हणजे TAIT अभियोग्यता परीक्षा. आता शिक्षक पात्रता व अभियोग्यता परीक्षा आपण त्याला म्हणतो. आता अभियोग्यता परीक्षा ही कधी देता येते तर आपल्याला सर्वांनाच परिचित आहे की जेव्हा तुम्ही TETचा पेपर पास असता, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, किंवा सीटेटचा पेपर 1 किंवा पेपर 2 पास असता, किंवा तुम्ही BEd पास असता, याच्यापैकी कोणतीही पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही परीक्षा TAIT, ज्याला आपण काय म्हणतो लक्षात ठेवायचं, अभियोग्यता TAIT परीक्षा काय करता येते, देता येते. ज्या मार्काच्या आधारे आपण काय होत असतो तर शिक्षक म्हणून सिलेक्ट होत असतो TAITच्या. ठीक आहे. आता ह्या फक्त पात्रता परीक्षा आहेत, पण ही सिलेक्शन देणारी परीक्षा आहे. आता इथं लक्षात ठेवायचं आहे की ही परीक्षा नेमकी कधी होणार, 2026 मध्ये होणार आहे की 2027 मध्ये. आता ऑब्व्हियसली लक्षात ठेवा 2026 मध्ये ही परीक्षा होणे नाहीच आहे, मी तुम्हाला डायरेक्टली सांगून टाकतो. 27 मध्ये परीक्षा होणार आहे, पण ती नेमकी कधी होणार आहे त्याचं विश्लेषण आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ तुमच्या सर्व तयारी करणाऱ्या, शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, सहकार्यांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. आता सगळ्यात अगोदर तर लक्षात ठेवा की TAIT ही जी काही परीक्षा आहे ही कंडक्ट कोण करतं तर लक्षात ठेवायचं ही IBPSच करतं. IBPSच्या माध्यमातून या परीक्षेचं आयोजन केलं जात असतं. आणि साधारणतः जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये असणारे विषय कोणते ते पण तुम्ही मला सर हे काय सांगायची गरज आहे, मला थोडंसं या ठिकाणी थोडक्यामध्ये मी सगळ्या गोष्टी या ठिकाणी स्पष्ट करून देतो आणि मग नंतर परीक्षा कधी होणार आहे ते पण सांगून देतो. बघा, परीक्षेचा अभ्यासक्रम जर बघितला तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते गणित आहे, त्याच्यानंतर आपल्याला बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे, बुद्धिमत्ता. ठीक आहे. नंतर जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कोणतं आहे तर या ठिकाणी असणार आहे इंग्लिश. ठीक आहे. नंतर आहे लक्षात ठेवायचं मराठी. आणि नंतर लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर बघितलं तर CDP म्हणजे शिक्षणाच्या संदर्भामध्ये थोडं या ठिकाणी येणार आहे. बरोबर, ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे आपण याला CDP म्हणू शकतो. पण CDP डायरेक्टली मानसशास्त्र जे तुम्हाला TET मध्ये विचारलं जातं ते मानसशास्त्र इथं विचारलं जात नाही, लक्षात ठेवा. बुद्धिमत्ता. आता इथं जर बघितलं तर हा जो काही म्हणजे विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा तुम्हाला डायरेक्टली येतो 120 मार्कांना आणि बाकीचे जे 80 प्रश्न आहेत या 3 विषयांचे मिळून येतात. याच्यामध्ये बघितलं या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्स असेल, GK असेल, हे सगळे प्रश्न याच्यामध्ये येतात. आणि परीक्षेचं आयोजन कोण करतंय तर IBPS करतंय. एकूण प्रश्न किती असतात, 200 प्रश्न असतात, लक्षात ठेवायचं आहे. मग आता ही परीक्षा जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि हा विषय जास्तीत जास्त काय आहे, सरावाचा आहे. ठीक आहे, सरावाचा आहे. सरावाचा जर असेल तर आत्तापासून याची तयारी केली तरच तो विषय आपल्याला या ठिकाणी मार्गी लागू शकतो. त्याच्यामुळं शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं याच्यासाठी जे TET किंवा सीटेट पास आहेत त्यांनी हे विषय जबरदस्त पद्धतीनं करणं गरजेचं आहे. त्यातली त्यात बुद्धिमत्तावरती जास्त पुन्हा एकदा भर असणार आहे. ठीक आहे. आता हा मुद्दा झाला, पण परीक्षा नेमकी कधी होणार तर तत्पूर्वी तुम्हाला ते सांगण्यापूर्वी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगून देतो की सध्या म्हणजे 29, 30 आणि 31 जुलै या 3 दिवसामध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंगचा हा मान्सून सेल सुरू आहे. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही कुणी TET करत असेल त्यांनाही शेअर करा, कुणी सीटेट करतंय त्यांनाही शेअर करा आणि TAIT. ठीक आहे, TAIT या परीक्षांची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी काय करू शकता, हे एकत्रित सबस्क्रिप्शन आहे सगळ्या, किंवा याच्याही व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या सरळ सेवेची तयारी करत जरी असाल तरी ते सबस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे 999 रुपयामध्ये. ठीक आहे, वर्षभराचं 12 महिन्यांचं सबस्क्रिप्शन आहे 999 रुपयामध्ये. फक्त तुम्हाला काय करायचंय, इथं टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ऍप डाउनलोड करायचंय आणि त्याच्या माध्यमातून काय करायचं, या ठिकाणी गुरुजी हा कुपन कोड वापरायचा आहे. ठीक आहे, जॉईन करताना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेला आहे, तिथून तुम्ही त्याच्यावरती जरी क्लिक केलं डायरेक्टली जरी गेलात तर हे 999 रुपयाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला जॉईन करता येणार आहे, हे या ठिकाणी सांगून देतो. ठीक आहे, अगोदर सगळे ऍप डाउनलोड करा, सगळे व्यवस्थित पद्धतीने रजिस्ट्रेशन करा मोबाईल नंबर टाकून आणि 999 रुपयाचं हे जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे तिथून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी गुरुजी हा कुपन कोड वापरून व्यवस्थित पद्धतीने हे जॉईन करून घ्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. 12 महिने सबस्क्रिप्शन फक्त 999 रुपयामध्ये, प्रत्येक वेळी नवीन घेण्याची गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेक्स्टबुकचं एक वैशिष्ट्य सांगू का,
की ऑनलाईन जे आहेत, कारण याची परीक्षा IBPS घेते म्हणजे ऑनलाईन घेते, ऑनलाईन परीक्षांसाठी या देशातला सर्वात महत्वाचा आणि सर्वात उत्तम या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जबरदस्त खूप जास्त प्रमाणामध्ये काय होतो इथं सराव करून घेतला तो, अगदी बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रत्येक विषयाचा सराव हा टॉपिक नुसारच असणार आहे. टॉपिक वरती प्रचंड प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मिळतात, त्यामुळे हे एकंदरीत या ठिकाणी सबस्क्रिप्शन तुम्ही घेऊ शकता सरावासाठी. मोबाईलमध्ये तुम्हाला कधीही तुम्ही करू शकता किंवा लॅपटॉपमध्ये सुद्धा करू शकता आणि कुठेही करू शकता. ठीक आहे, चला हे झालं. आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडं की नेमकी परीक्षा होणार कधी. बरोबर, आता बघा सध्या जर बघितलं आपण म्हणतो या ठिकाणी जुलै सुरू आहे. बरोबर, जुलै सुरू आहे. जुलै हा 2026 चा आहे. आता याच्यानंतर जर बघितलं आपली एक टीईटी परीक्षा बाकी आहे. टीईटी परीक्षा बाकी आहे. आता टीईटी परीक्षा जर बघितलं जुलै ऑगस्ट जाणे, जुलैच्या एंडिंगकडे आलो आपण, ऑगस्ट जाणे. टीईटी परीक्षा ही साधारणतः तुमची या ठिकाणी सप्टेंबर एंडला होऊ शकते. आता सप्टेंबर एंडला होण्याचे चान्सेस किती येतं तर या ठिकाणी खूप कमी येतं, आपण म्हणूया 30% आहेत. पण बाकीचे जे 70% आहेत आपण या ठिकाणी ऑक्टोबरच्या या ठिकाणी 15 ऑक्टोबर पर्यंत ही टीईटी परीक्षा होऊ शकणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि जर IBPS न घेतली, कारण टीईटी परीक्षा सुद्धा IBPS कडे जाण्याचं इथं चर्चा सुरू आहे, म्हणजे त्याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे. बरोबर, मग जर परीक्षा या ठिकाणी तुम्ही पाहिली तर लक्षात ठेवा या ठिकाणी ही परीक्षा समजा ऑक्टोबर मध्ये झाली, जर ऑफलाईन झाली तर ती ऑक्टोबर मध्ये होऊ शकते. अदरवाईज जर ही परीक्षा ऑनलाईन झाली तर ही परीक्षा डायरेक्टली या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये जाऊ शकते, लक्षात घ्या. ठीक आहे, किंवा ऑक्टोबरच्या एंडला सुद्धा होऊ शकते, ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, महिनाभराचा गॅप या ठिकाणी पडणार आहे जर ऑफलाईन मध्ये आणि ऑनलाईन मध्ये. आता याच्यानंतर जो निकाल लागणार आहे, ठीक आहे, या टीईटीच्या 2026च्या टीईटीचा निकाल आहे, याच्यानंतर तुम्हाला साधारणतः 2 महिने जातात किंवा 3 महिने जातात. 3 महिने फायनल निकालाला जातात. बरोबर, आता 3 महिने लागले म्हणजे या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये तुमचा काय होतो तर या ठिकाणी हा निकाल लागतो 2026चा. बरोबर, त्याच्यानंतर याच्या दरम्यानच आपली या ठिकाणी 6 सप्टेंबरला सीटेट सुद्धा आहे, तिथूनही बरेच विद्यार्थी काय होतील पास होतील. आणि याच्यानंतर जानेवारीच्या नंतर हा निकाल लागल्याच्या नंतर परीक्षा परिषद लागते, ती कशाच्या तयारीला, TAITच्या अभियोग्यतेच्या. त्याच्या सोबत त्यांना एक टीईटी सुद्धा परत घ्यायची आहे. मग पुढची टीईटी या ठिकाणी जून मध्येच होणार परत, कारण आता ते ह्या वर्षामध्ये तर शक्य नाहीये, जून मध्ये होणार. त्याच्यामुळं आता अभियोग्यता परीक्षा जी आहे ती साधारणतः कधी होऊ शकते, जानेवारीमध्ये जरी तरी त्या तयारीला लागले मग फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये या ठिकाणी यांची तयारी होईल आणि मार्च मध्ये याची जाहिरात येऊ शकते. ठीक आहे, मार्च कधी 2027 आणि त्याच्यानंतर एप्रिल मे 2027 मध्ये या ठिकाणी काय होऊ शकते तर ही TAIT ही परीक्षा होऊ शकते. ठीक आहे, असा हा एकंदरीत या ठिकाणी काय आहे तर TAIT परीक्षेचा एक कालखंड असू शकतो. तुम्ही याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तयारी करू शकता, कारण हा याचा आवाका खूप जास्त मोठा आहे. याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता सारखा विषय आहे आणि त्याची तयारी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं करण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन सराव करावा लागतो. आणि ऑनलाईन सरावासाठी हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. 999 रुपयाचे तुम्हाला बाहेर टेस्ट सिरीजच मिळतात, ही पूर्ण बॅच याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. गणित बुद्धिमत्ता सगळं या ठिकाणी तुम्हाला इथं सुरू होईल. 999 रुपयाचं हे 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन घ्या, तुम्हाला सविस्तर पद्धतीने या ठिकाणी काय होणार आहे तर हे मिळणार आहे. ठीक आहे, मग तयारीला लागायचंय. आतापासून जर तयारी केली तरच तुमचा सराव चांगला होईल आणि सराव चांगला झाला तर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. IBPS चे प्रश्न हे सर्वसाधारण असत नाहीत तुमच्या इतर परीक्षांसारखे. ठीक आहे, सुरक्षात ठेवायचं. या परीक्षेमध्ये जबरदस्त प्रश्न येतात, त्या दृष्टिकोनातून तयारी ही आतापासूनच करावी लागेल आणि त्यासाठी हा तुमच्यासाठी सध्या तरी एकमेव पर्याय आहे. ठीक आहे, चला मग थांबूया आपण या ठिकाणी. परीक्षेची तयारी करा, निश्चितपणे भेटत राहू. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, 100% तुम्हाला फायदा होईलच. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.